नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण खमंग पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत। कुरकुरीत पातळ पोहे खायला सर्वांनाच खूप आवडते। एकदा जर का हा चिवडा बनवून ठेवलं तर संपेपर्यंत असंच कुरकुरीत राहते आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा लहान भुकेसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। पातळ पोह्यांची खूपच सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्य मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या लागणार आहेत आपल्याला, आणि लसणाच्या पाकळ्या एक 10-12 लागणार आहेत, आणि सुकं खोबऱ्याचे स्लाइस आपल्याला लागणार आहेत, आणि भरपूर कढीपत्ता आपल्याला लागणार आहे, आणि 1 चमचाभर धने वापरायचे आहेत आपल्याला। आता सर्वात अगोदर पातळ पोहे 4-5 तास उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचं आहे। आणि हे पातळ पोहे मी चाळून स्वच्छ केलेले आहे। आता हे उन्हामध्ये ठेवून झाल्यानंतर मी आता हे मंद आचेवर थोडं परतून घेणार आहे। पोहे हलकेसे गरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। पोहे असं परतून घेतल्यामुळे चिवडा आपला आकसत नाही आणि छान कुरकुरीत होतो। आता हे थोडं 2-3 मिनिट मी परतून घेतलेलं आहे। आता हे परातीमध्ये मी थंड करायला ठेवलेलं आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। आता एक 4 मोठे चमचे मी तेल टाकलेलं आहे। 1 वाटी शेंगदाणे मी आता टाकत आहे, आणि शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। शेंगदाणे खूप जास्त करपायचं नाही आपल्याला। आणि तळून झाल्यानंतर आता मी हे साईडला काढून घेत आहे। मस्त क्रंची तळून झालेलं आहे। तसंच आपल्याला आता सुकं खोबऱ्याचे स्लाइस आपल्याला तळून घ्यायचं आहे। सुकं खोबरं मी थोडंच टाकलेलं आहे, आमच्या इथं जास्त आवडत नाही म्हणून। आणि आता हे सुद्धा आपल्याला गुलाबी रंगावर छान तळून घ्यायचं आहे। खूप जास्त करपायचं नाही, नाहीतर कडसर लागते। आता हे सुकं खोबरंही तळून झालेलं आहे। आता हिरव्या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, आणि हिरव्या मिरच्यासुद्धा मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे। मिरच्यांमधलं ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे, आणि छान मस्त कुरकुरीत आपल्याला मिरच्या तळून घ्यायचं आहे। जर ओलसरपणा मिरच्यामध्ये राहिला तर चिवडा आपला नरम पडतो। आता मिरच्याही माझे तळून झालेले आहे। आता आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। भरपूर कढीपत्ता मी घेतलेला आहे, आणि आता हे छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। आणि चिवड्यामध्ये कढीपत्ता खूप छान लागतो। कढीपत्ता कुरकुरीत झाला, आता मी साईडला काढत आहे। आता त्याच शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मी आता मोहरी आणि जिरा टाकत आहे। एक अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी मी टाकलेली आहे। मोहरी जिरा छान तडतडल्यानंतर आता मी अर्धी वाटी दालवा टाकत आहे, आणि दालवा सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचा आहे। आता लसणाची पेस्ट 1 चमचा मी टाकत आहे, आणि हे मी खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर कुटून घेतलेलं आहे। लसणाची पेस्ट आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे, कच्चेपणा निघून जाईपर्यंत। आता मी 1 चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे, खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर कुटून घेतलेलं आहे, आणि कच्चंच धन्याचं पावडर केलेलं आहे। आणि आता आपल्याला हळद टाकून घ्यायचं आहे। एक अर्धा चमचा हळद मी टाकलेलं आहे, आणि हळद तेलातच टाकायचं आहे, पोह्याला छान लागलं जाते। आणि आता आपण तळून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे, आणि आता हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ तेलामध्ये टाकल्यामुळे पोह्याला छान लागलं जाते। आणि आता आपण पातळ पोहे टाकून घ्यायचं आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि पोहे मिक्स करण्यासाठी मी गॅसवरून पातेल्याला खाली घेतलेलं आहे। आता मिक्स केल्यानंतर मी पुन्हा गॅसवर ठेवणार आहे। पोह्याची क्वांटिटी जास्त असेल तर मिक्स करायला थोडासा वेळ लागतो। आता मी हे गॅसवर ठेवून पुन्हा आता छान एकदा मिक्स करून घेणार आहे। आणि तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचा आहे। मी तेल थोडं कमीच वापरलेलं आहे, नाहीतर तेलकट होतो चिवडा जास्त तेल झालं तर। तेलाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे। आणि आता आपल्याला चवीनुसार आपल्याला पिठी साखर टाकायचं आहे। अंदाजे एक अर्धा चमचा पिठी साखर मी टाकत आहे। पिठी साखरमुळे चिवड्याला खूप छान स्वाद येते। आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे पिठी साखर चिवड्याला छान मिसळल्या जाते। आणि पिठी साखर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। चिवडा आपला मस्त कुरकुरीत झालेला आहे। आता हे थोडं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, आणि नंतर आपल्याला एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे। गरम गरम चिवडा जर तुम्ही डब्यात भरला तर लगेच आपला चिवडा नरम पडतो। चिवड्याच्या आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल किती कुरकुरीत चिवडा बनलेला आहे। आणि हे संपेपर्यंत असंच कुरकुरीत राहते, अजिबात नरम पडत नाही, आकसरलेलाही नाही आहे आपला चिवडा। खूपच छान टेस्टी झालेला आहे। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।